यस धन्यवाद अडजे जेसीसी संघाचा पालघर जिल्ह्यामध्ये एक वेगळा दबदबा. सदानंद दादा सातत्यानं जेसीसी म्हटलं तर फक्त मयूर सदा दादा जेसीसी साठी नाही आहे तर संपूर्णतः वसई तालुका पालघर जिल्ह्यासाठी आहे. तुर्तास जास्त वेळ न घेता आपण प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच नंतर देणार आहोत. त्या अगोदर ह्या स्पर्धेतील अजून एक मोठी लढत मोठी खऱ्या अर्थानं मोठी भिडत ही आपल्या भेटीला येणार आहे. दोन संघ जसे थोडंसं घाई करा. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग थाटामाटात उत्साहात पडणारी ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेमध्ये अजून एक मोठी शेवटचा लॉट्स आणि शेवटच्या लॉट्स मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येतो. एकीकडे टीम साई चरण आहे विपक्ष डीसीसी नवापूर. डीजे मॅन आपण रेडी असाल तर जास्त वेळ न घेता ह्या दोन कॅप्टनच्या एक मराठमोळ्या लुकमध्ये एक मावळ्या लुकमध्ये त्यांची आपण ग्रँड एंट्री पाहणार आहोत. येस डीजे मयूर. यस धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतोय आदरणीय सन्माननीय रुपेशजी तांडेल साहेब आपण या, ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्हाला आर्थिक मदत आणि असे रुपेशजी तांडेल साहेब त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. नवापूर गावातील असे एक वरिष्ठ व्यक्ती, वरिष्ठ नव्हे तर युवा अध्यक्ष आहेत आमचे रुपेश दादा. एकीकडे डीसीसी असणार आहे, दुसरीकडे एनपीएल असणार आहे. एनपीएल अर्थातच नवापूर प्रीमियर लीग, डीसीसी अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब. शुभम आपण कॉल द्यायचे. डीसीसी असा आवाज आणि डीसीसी येतोय अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. त्या अगोदर मी रुपेश दादांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा स्थानपन्न व्हायचंय. दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा आणि त्यानंतर आपण स्थानपन्न व्हायचंय. शुभम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. आज नवापूर नगरीमध्ये येऊन मला वाटतं प्रथमताच आपण खेळतात ही स्पर्धा. आज नवापूर नगरीमध्ये येऊन कशा प्रकारे फील करतो आणि हा थाट एक नवापूर म्हटलं तर निसर्गानं सजलेलं आणि थटलेलं वसई तालुक्यातील एकमेव असं गाव आहे आणि ह्या गावामध्ये असणारी सर्वाधिक मोठी स्पर्धा अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ. पुन्हा पुन्हा तो उल्लेख करावा असा वाटतोय. ग्रामस्थ अर्थातच संपूर्णतः ती गावाची स्पर्धा आणि ह्या स्पर्धेचा कशा प्रकारे आपण वर्णन कराल? स्पर्धा नेहमीप्रमाणे खूप छानच होते. यावर्षीचं आयोजनही खूप सुंदर केलेलं आहे. घरच्या मैदानामध्ये डीसीसीचा संघ आहे, कशा प्रकारची रणनीती असेल, कशा प्रकारची टीम प्लॅनिंग असेल? आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. जतीन तुझ्या दिशेने तो आपण स्वतः आयोजक आहेत असे एक व्यक्ती. ग्रँड फिनालेच्या दिवशी आम्ही त्यांचं वर्णन करणार आहोत. तुर्तास ह्या स्पर्धेसाठी कशा प्रकारची स्ट्रगल थोडक्यात माहिती ऐकायला आवडेल. ही टुर्नामेंट, हे पर्व आपलं दुसरं आहे आणि ही टुर्नामेंट अरेंज करण्यामागे जवळजवळ पूर्ण वर्षाची तयारी आहे. पूर्ण वर्षात आम्ही जागलोच आहेत असं आम्ही समजून ही टुर्नामेंट सक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. आजचा तिसरा दिवस आहे, अजूनपर्यंत व्यवस्थित चाललेला आहे आणि अजून चांगली टुर्नामेंट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. समोरची टीम अष्टविनायक आहे, चांगली टीम आहे. साई चरण आहे, सॉरी, चांगली टीम आहे, एक्सपिरियन्स आहे, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. हेच खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. जास्त वेळ न घेता थांबायचं 2 मिनिटं विनंती असेल. डीसीसी अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं हा संदेश देण्याचं काम केलं जात आहे की खाओ हेल्दी रहो हेल्दी आणि ह्यासाठी ते फूड बास्केट घेऊन येत असताना आपण पाहतो एकीकडे पियुष पाटील, दुसरीकडे आदर्श पाटील. हे दोन्ही संघांना एक एनर्जी येण्यासाठी ह्या मॅचसाठी एनर्जी ड्रिंक आणि त्याप्रमाणे त्यात फ्रूट देखील आहेत आणि ते देऊन दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपापल्या पोझिशनमध्ये ड्रेस चेंज करायचा आणि त्वरित यायचे. त्या अगोदर नक्कीच जतीन तांडेलने एक चांगला उल्लेख केला
ह्या स्पर्धेसाठी फक्त 2 ते 3 महिने नव्हे तर अगदी वर्षभराची तयारी असते. यंदाच्या वर्षामध्ये आम्हाला काय नाविन्यानं आणता येईल, काय नवीन नवीन गोष्टी आणता येतील, त्यासाठी तो प्रयत्न पुन्हा पुन्हा तोच उल्लेख करावा असा वाटतोय. खऱ्या अर्थानं वसई तालुक्यामध्ये एकमेव अशी स्पर्धा जी आपण बाउंड्री लाईन आणि ती रिफ्लेक्ट होणारी ही बाउंड्री लाईन एक युनिक अशी संकल्पना संपूर्णतः नवापूर ग्रामस्थांचा त्यापैकी प्रत्येकाचा उल्लेख करावा तितका कमी आहे. ह्या प्रकारची ती स्पर्धा इंट्रिगेट आपण पाहायला गेलं तर इंट्रिगेटमध्ये जणू काही कोणत्या फंक्शनला येतोय की काय. साईचरण संघ आपण यायचंय डगआउटच्या दिशेनं, कॅप्टन येतील तोपर्यंत राहुल मोरे त्यांना घेऊन जातात. आणि ही स्पर्धा एक थाटामाटात उत्साहात 502 दिवस कालचा संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारची प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती, अगदी मैदानामध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हता. आमच्या उजवीकडे पाहायला गेलं तर महिला वर्ग देखील ते चेअर टाकून बसले होते. अर्थातच ह्या स्पर्धेची 365 दिवस नवापूर ग्रामस्थच नव्हे तर संपूर्णतः वसई तालुका ह्या स्पर्धेकडे एक आस लावून पाहत असते. अशी ही स्पर्धा. जास्त वेळ न घेता आमचे कॅप्टन रेडी असाल तर आपण आपापल्या पोझिशन मध्ये त्वरित या. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजे मयूर भोईर यांना. देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे, हे देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे, डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे, डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. हे देवलान शोभतोय देव माझा छान, करतोय गावाचं रक्षण, करतोय गावाचं रक्षण, करतोय गावाचं रक्षण. अरे हातात कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी घोड्यावर बसून, फेरा मारी घोड्यावर बसून, फेरा मारी घोड्यावर बसून. टेंबी पाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाई रे, टेंबी पाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे, डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. Yes, धन्यवाद डीजे. साईचरण संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं पाठवा. डीजेना अतिशय चांगला उल्लेख आहे. डोकरा देवाचा तो गजर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दरवर्षी मे महिना आणि मे महिन्यात येणारी ती बुद्ध पौर्णिमा, आणि त्या बुद्ध पौर्णिमेमध्ये दरवर्षी नवापूर गावाचं संकटमोचक, नवापूर गावाचं सर्वस्व मी म्हणेन, नवापूर गावाचं ग्रामदैवत, नवापूर गावाचं कुलदैवत, अर्थातच नवापूर गावातील ग्रामस्थांच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान असणारं नवापूर गावाचा संकटमोचक डोकरादेव महाराज आणि ते त्यांच्या नावानं खेळणारा हा संघ. अनेक गीतामध्ये उल्लेख आहेत की हातामध्ये घुंगरू आणि ती घेऊन काठी घेऊन येणारा संपूर्णतः गावामध्ये त्या प्रकारचा उल्लेख आहे. तो देखील आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर मॅचच्या दिशेनं. हे देवलान शोभतोय देव माझा छान, करतोय गावाचं रक्षण, करतोय गावाचं रक्षण, करतोय गावाचं रक्षण. अरे हातात कुळकुळी काठी घेऊन घोड्यावर बस. हे देवलान शोभतोय देव माझा छान, करतोय गावाचं रक्षण, करतोय गावाचं रक्षण, करतोय गावाचं रक्षण. अरे हातात कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी घोड्यावर बसून, फेरा मारी घोड्यावर बसून, फेरा मारी घोड्यावर बसून. टेंबी पाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाई रे, टेंबी पाडा गावाचा ग्रामदैवत, डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे, डोकरा देवाचा देवाचा जागर. येस, धन्यवाद. डोकरा देवाचा आता नाम उल्लेखन जयघोष हा आता जास्त ऐकायला मिळणार आहे कौस्तुभजी, कारण समोर आहे आता डोकरा देव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ. आणि जसा सामना चालू होईल तसा मायक्रोफोनवर आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. ह्याच नवापूर नगरीतील एक फ्लो आणि एनर्जी असा आवाज त्या अगोदर एकदा जय घेतोय. बोला डोकरा देव महाराज की. येस, गो टू कौस्तुभ सर. चला मॅचला झाली सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दोन बंधू, एका बाजूला आहे चिराग मेहर, नॉन स्ट्राईक एंडला केतन मेहर. पहिला बॉल विक्रम आहे बॉलिंग मार्कवर. विक्रम आल्यात पहिलं षटक घेऊन, आणि एका चेंडूचा आतापर्यंत
मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. एका धाब्याने इनिंगला झाली सुरुवात. फुल टॉस डाऊन द ग्राउंड. खेळपट्टीने चेंडूला उचललं आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या डीसीसी नवपूर संघाची भल्या भल्या न वाटते. थँक्यू डीजे. काय जबरदस्त सॉन्ग जे आपल्या भेटीला आलं होतं. भल्या भल्या न वाटते बिट्टी. मागील वर्षात हा संघ वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना दाखल झाला आणि साहेबापासून त्याचा प्रवास शेवट JKCC अर्नाळा हिटपर्यंत राहिला होता. आणि काय जबरदस्त त्याने तो खेळ मैदानाच्या आतमध्ये केला होता. अनेक वेळा डिपेंडंट चॅम्पियन झाले, अनेक वेळा रनरअप झाले आणि तो खेळ करत असताना नव्या हंगामामध्ये दाखल झाल्यात आता घरच्या मैदानावर. हेल्थ कॅप्टन चेंडूला ड्राईव्ह केलं होतं सिंगलसाठी. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 6 धाबा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. केतनच्या बॅटमधून चौकार आलाय. विक्रम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. इनटू द गॅप, इनटू द गॅप. गॅप शोधला, गॅप बनवला आणि बॉलला पाठवून दिलं. सीमार पाणी घेऊन जा. पाणी पहिलं पाणी घेऊन जा प्लीज. व्हॉलंटियर्स, DCC व्हॉलंटियर्स पाणी घेऊन जा. पाणी 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 प्लीज पाणी घेऊन जा. वाजव मरुत वाजव तोपर्यंत. आमच्या डीसीसी नवपूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या डीसीसी नवपूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या डीसीसी नवपूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत. दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत. दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा. पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा. माथा टेकून दर्शन घेती, फक्त देवाचं दर्शन घेती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. विक्रम विक्रम ओके आहेत ना दोघं पण? ओके. पहिल्या षटकाचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 10 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहा या अगोदर जर चेंडू जो चौकारासाठी गेला तर थोडीशी दुखापत झाली होती 2 खेळाडूंना, परंतु आता ते सुरक्षित आहेत. आणि पाक खेळत असताना खूप काळजी घ्या जेणेकरून दुखापत होऊ नये. शेवटचा आणि अंतिम चेंडू मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत धावपलक 10 धावा. विक्रमच्या हातामध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला चिराग आणि केतन मेहर ही 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कट केलंय आणि कट करत असताना चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावपलकावरती. या ऐकूया डीजे मयूरला. नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती.
DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते. बँकेटचे दुसरं षटक मार्गस्थानी राहुल मोरे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण 11 धावा बघितल्या, 2 चौकार आणि सिंगलने सुरुवात झाली होती. फटका कडक स्ट्रोक केतनच्या बॅट मधून पाहिला आपण. चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 16 धावा धावपल करतेत. 2 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल समोर केतन. नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू फेकी झाले. भरपूर वेळ गेला तोपर्यंत सिंगल येते. पंकजने त्या ठिकाणी चेंडूला अडवलं होतं आणि फेकी करत असताना 1 धावपल करते. 17 धावा धावपल करते. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. नेक्स्ट बॉल राहुल समोर चिराग. हलक्या हाताने चेंडूला दिलाय सन्मान. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट वेगाने. पहा सुरुवात फ्लाइंग स्टार्ट आहे. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडूचा खेळ झाला. 10 चेंडूमध्ये जवळपास 3 चौकार आल्यात आणि 2 सलामीर बॅटर 2 बंधू काय जबरदस्त बॅटिंग करतायत. परंतु त्या बॅटिंगला प्रत्युत्तर देतील का? इकडून पलटवार करावा लागणार आहे. तुम्हाला त्या विकेट साठी जावं लागणार आहे. परंतु आता नो +1 अशा तब्बल 2 धावा धावपल करते येत आहेत. पहा फुल टॉस चेंडू होता. डायरेक्ट लेफ्टच्या बाहेर पडत असताना विक्रमच्या हातामध्ये चेंडू आला नाही. त्या कारणानं 22च्या रूपाने धावसंख्या धावपल करते येते. नेक्स्ट बॉल धावपलक 20. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 10 मध्ये 20 ही सुरुवात आहे आतापर्यंत DCC नवापूर या संघाची. खूप चांगली फिल्डिंग. पुन्हा पंकज आले होते त्या फ्लेम मध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने पंकजने त्या चेंडूला अडवलं होतं. 21 रन 21 धावा धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन राहुल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. 21 रन ऑन द बोर्ड. पुन्हा तोच फटका एक्झिक्यूट केला गेला. यावेळेला मात्र सिंगल साठी पाठवलंय आणि अखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय. फ्लाइंग स्टार्ट आहे. 22 धावा धावपलकावरती आहेत. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना DCC नवापूर. एक धून ऐकणार आहोत आणि त्यानंतर बोलणार आहोत. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, जीवनीर पाहावर, अगदी कोल्यावर. आई दर्शन घेईन. मला साईज रन. वेळ जातोय. टाइमर ऑन आहे. आता पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 षटकामध्ये आपण 22 धावा बघितल्या. पॉवर प्ले म्हणजे आता पॉवर जनरेट करण्यासाठी षटक. किसन नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. पहिलाच बॉल पंकजने केले. फेकी मध्ये ताकद किती आहे? येस, फेकी मध्ये ताकद होती. रनआउटच्या रूपानं बाद झालाय केतन. पहिला विकेटचं बटन गॉन. आज गुलनाला उरवीन, आई तुझी निवलावर, साडी नेसून हिरवी घरानं आई बसली कोपऱ्यावर. तुझा महिमा गाईन मी तुझे डोंगरावर. मयूर विरार. खूप चांगलं गीत मागील 3 दिवस झाले आपल्याला ऐकतोय. का त्याने आपली जी पेशकश तयार केली,
का मला इतकं मानलं जातं, माझी ताकद काय आहे, माझी क्वालिटी काय आहे, माझी पॉवर काय आहे, ते सर्व गोष्टी मागील हंगामापासून ते आता या हंगामापर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या ज्या ठिकाणी डीजे मयूर आलाय त्या त्या ठिकाणी डीजे मयूरने ती ताकद, ती क्वालिटी, ती सर्वांच्या समोर पेश केले. नव्याने आलेले फलंदाज अक्षय पाटील. पहा आता इकडून पॉवर प्ले सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. नेक्स्ट बॉल बॅकफुटवर गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न पुन्हा पंकज. आज पंकज कडे भरपूर चेंडू गेलेत या मॅच मध्ये आणि पंकजने खूप चांगल्या पद्धतीने ते चेंडू उडवून तितक्याच वेगाने फेकी केली. पुन्हा सिंगल साठी चेंडू जातोय. 24 रन 24 धाबा धावपलकावरती आहेत. विकेट साठी गेले होते आणि पहिल्याच चेंडूवर विकेट आली होती. आता येणारे 3 चेंडू. नेक्स्ट बॉल किसन, फुल टॉस, पुन्हा विकेट, डाऊन द ग्राउंड, ऑन ड्राईव्हचा हा फटका, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. चिराग सुद्धा बाद, गॉन. चला चला सर्वांनी नाचायला जायचंय. काय जबरदस्त बॉलिंग आहे, पॉवरफुल बनवलंय आतापर्यंत किसनने या पॉवर प्लेच्या षटकाला. 4 चेंडू मध्ये 2 धावा, 2 गडी महत्वाचे बाद केल्यात. दोन्ही बंधू आता डगआउट मध्ये गेल्यात. नव्याने आलेला फलंदाज आदित्य मेहर, धावसंख्या धावपलकावरती 24 धावा. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ आता काय यामध्ये खेळाडूची चुकी नाहीये. आउटफील्डने उचलले चेंडूला, चेंडू गेला सीमारेषा पार. आल्या पहिल्या चेंडूवर चौकार. आल्याच आदित्यच्या बॅट मधून चौकार येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील. कट केलंय आणि कट करत असताना चेंडूला पाठवलंय. सिंगल साठी पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. 29 वर 2. प्रथम बॅटिंग करत असताना डीसीसी नवापूरचा संघ साई चरण या संघासमोर. एक धून ऐकूया, डीजे मयूरला ऐकूया आणि लगेचच बोलूया. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. प्रणय बाळू शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आल्यात. 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर यांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 30 धावा, 30 रन ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल, पुन्हा तोच, तीच दिशा आणि वाईट येणारा चेंडू. एका धाबेने आतापर्यंत 31 धावा धावपल करते आहेत. नेक्स्ट बॉल, हलक्या हाताने चेंडूला दिलाय सन्मान आणि सन्मान देत असताना पुन्हा एकदा सिंगल येते. 32 धावा धावपल करते आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या घरच्या मैदानावर कशा प्रकारे खेळ करणार आहोत आणि खेळ करत असताना प्रथम बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत मजल मारणार आहोत आणि किती धावांचं टार्गेट साई चरण या संघासमोर सेट करणार आहोत. वारंवार त्या फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय आणि अखेरकार सर्व काही ठीक असताना प्रणय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू, हलक्या हाताने चेंडूला दिले दिशा आणि फक्त एकच धावपलकावरती येते. धावसंख्या धावपलकावरती 33 रन, 33 धावा धावपलकावरती. 2 चेंडूचा झालाय खेळ. प्रणय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर झाल्यात रेडी. ओ या वेळेला यष्ट्या वाकवल्या. फलंदाज आदित्य गॉन. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देवतीर पामावर, अगदी कोल्यावर. आदरणीय बालकृष्ण मेहर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये. नव्याने आलेले फलंदाज स्वप्नील, विकेट आले. नेक्स्ट बॉल, फुल टॉस चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने ड्राईव्ह केले. चेंडूला सिंगल येते आणि सिंगलने धावपलक आतापर्यंत 34 धावा धावपलकावरती आहे. चेंडूचा खेळ झाला 4. 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे.
अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. हलक्यातनं पुन्हा एकदा खेळपट्टीले तिला सन्मान. सिंगल येते 35 धावा. 5 ज्या धावफलकापर्यंत पोहोचायचं होतं घरच्या मैदानावर खेळत असताना त्या धावांपर्यंत पोहोचल्यात. आता नेक्स्ट प्लॅन काय असणार आहे सेकंड इनिंग मध्ये, त्या अगोदर शेवटचा आणि अंतिम चेंडू बघूया. खूप चांगली बॉलिंग शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आतापर्यंत प्रणय करतोय. ओ ओ ओ ओ डेली, येस इट इज अ डेली. आणि अखेरकर येतोय डॉट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 35 धावा धावपल करते. 36चं टार्गेट सेट केलंय. प्रथम बॅटिंग करत असताना DCC नवापूर या संघाने टीम साईचरण या संघासमोर. चला पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्या अगोदर धून ऐकणार आहोत आणि लगेचच वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी घोड्यावर बसून, फेरा मारी घोड्यावर बसून, फेरा मारी घोड्यावर बसून. टेंबीपाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाई रे. टेंबीपाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. DCC नवापूर राहुल आणि प्रतीक ही जोडी या 36च्या टार्गेट साठी या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आता इकडून पहिलं षटक घेऊन येणार बॉलिंग ट्रॅकवर केतन मेहर. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 शेवटचा आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत. त्या ग्रुप मधून खेळत असताना आता यापुढील मॅचेस ज्या आपल्या भेटीला येणार आहेत टॉप 16. आता या शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मधून अजूनही 2 संघ त्या टॉप 16 मध्ये दाखल होणार आहेत. त्या अगोदर ही मॅच पाहूया जिकडे 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम सायचरण संघ रेडी झालाय. बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात केतन. पहिला बॉल स्ट्राईक एंडला राहुल मोरे. पहिलाच बॉल हलक्या चेंडूला दिलाय सन्मान आणि पहिल्याच चेंडूवर येते सिंगल. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि इनिंगला झाली सुरुवात. 1 धावा धावपलकावरती आहेत. पहा आता 36 धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारचा खेळ साईचरण या संघाचा राहणार आहे आणि घरच्या मैदानावर खेळत असताना कशा प्रकारचा बॉलिंग अटॅक राहणार आहे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिलाय. सिंगलसाठी चेंडू निघून जाते. पहिल्या 2 मध्ये 2 या आतापर्यंत सुरुवात आहे. राहुल आणि प्रतीकला आपण पाहतोय सलामीसाठी आलेले फलंदाज आणि बॉलिंग ट्रॅकवर केतन पुन्हा एकदा झाल्यात बॉलिंग ट्रॅकवर रेडी. मोठा फटका ऑन साईडला. पिंट्याने चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना येतोय डॉट बॉल. पहिल्या 3 मध्ये 2 या आतापर्यंत सुरुवात आहे. केतनच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू स्ट्राईक एंडला. राहुल टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगल साठी. 4 मध्ये 3 या आतापर्यंत सुरुवात आहे. त्यामधून पहिले षटक मार्गस्थ आहे साईचरण संघ ज्यांना आपण पाहतोय राहुल मोरे, पंकज ही मोठी स्टार कस्ट आहे टीम मधून आणि राहुल मोरेचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये या धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे राहणार आहे. हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला दिला सन्मान. ओ ओ ओ ओ भरपूर 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 उशीर गेला. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल येते. 5 वर 5 ही सुरुवात आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 36चा आहे पाठलाग. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा केतन झाल्यात रेडी. ओ पुन्हा मिस. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावपलकावरती 5. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावपल करतायत 5. जतीन तांडेल
बॉलिंग ट्रॅकवर झाल्यात रेडी. दुसरं षटक मार्गस्थ आहे. स्वतः कर्णधार. पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल फेस करत असताना दांडी गुल यष्ट्या वाकवल्या. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बदल. गॉल. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का? काढलं बनवलं जणू साईला ये मनाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आदल्या मला. मी निघालो तुम्ही येता का? चांगलं गीत. रामनवमीचा सण जवळपास जवळ येतोय आणि रामनवमीचा सण आला की त्या शिर्डीसाठी पालख्या आपण पाहतोय. चला बिबट्या आलाय. बिबट्या मृदुल चलो भाई. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या पायी आज शिर्डीला हो. रामनवमीचा सण आला हो. हा, जसा उल्लेख तसं सॉंग म्हणजे काय क्वालिटी आहे. फुल टॉस चेंडू ऑन साईडला खेळत असताना फेकी नाही आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. पहा पहिल्या षटका ओळखता आता दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट आली होती. पंकज नव्याने आलेले फलंदाज 6 धावा धावपलकरत आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. नेक्स्ट बॉल. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. टायमिंग नव्हतं. स्वतः कर्णधार चेंडू खाली जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. पहा इकडून तुम्हाला मोठी फटके मारावे लागणार. 36चा पाठलाग आहे. त्यामधून तुम्ही महत्वाचं एक विकेट गमावली. आता ही विकेट येत असताना तुमचा खेळ त्या 2 षटकापर्यंत किती धावा बनणार आहात. पॉवर प्ले मध्ये तुम्ही काय करायचंय, किती धावा आणायचे आहेत, किती बाउंड्रीज येणार आहेत यावर सर्वांचं नजरा आहेत. 8 धावा धावपलकावर. ओ क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने पिंट्याने पुन्हा एकदा चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना येतोय पुन्हा एकदा डॉट. फुल टॉस चेंडू. पहा कशा प्रकारे चेंडूला अडवलं होतं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ओ हो क्या बात है. अक्षय तांडेल शिवा नाम तो सुना होगा. काय जबरदस्त फिल्डिंग होती. कडक फिल्डिंग. डाऊन द ग्राउंडचा ऑन ड्राईव्हचा फटका राहुल मोरेचा आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना चेंडूला हातामध्ये जवळपास आतमध्ये आणलं. पहा ऑन ड्राईव्हचा फटका कशा प्रकारे ते चेंडूला अडवलं होतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा धावपलकावरती आहेत. या ऐकूया डिझेल. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या पायी आज शिर्डीला हो. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या थँक्यू डिझेल. थँक्यू. पॉवर प्ले. आता इकडून अटॅक करावा लागणार आहे. आमचे ऑफिशियल पंच त्या होंडला पाहण्यासाठी किती बारकाईने पाहतात. विमल सिंग एकदम परफेक्ट त्यांचं कॅमेरा वर्क होता डीजे मयूरवर. इतका हॉर्न हा पॉवर प्लेचा वाजतोय आणि आता हॉर्न वाजवावा लागणार आहे साई चरण संघाला, नाही तर तुमच्यासाठी अडचणी वाढणार. 2 षटकामध्ये धावा बनल्या नाहीत, फक्त 9 धावा बनल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्वप्नील. पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल खेळत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. राहुल मोरे बाद. गॉन. अडलं बोलवलं जणू साईला ये मनाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आदल्या मला. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का? मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का? थँक्यू डीजे. थँक्यू. वरून आल्यात नव्याने फलंदाज.
वरून ओ पहिलाच बॉल, खूप चांगला फटका, खूप चांगली फिल्डिंग. स्वप्नीलने डाऊन द ग्राउंडच्या फटकेला खूप चांगली फिल्डिंग करत असताना चेंडूला अडवलंय. पहा खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे साईचरणचा संघ. 10 धावा धावपलकावरती आहेत. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये आता 26 धावांची गरज आहे. तुम्हाला त्या मोठ्या फटकेकडे जावं लागणार आहे, परंतु आता पंकज सुद्धा बाद होतोय. जवळपास तिसरा गडी बाद. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत थँक्यू हो तुझे, थँक्यू. ओ ओ ओ ओ पुन्हा 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 बाद. 3 विकेट गेल्यात या षटकामध्ये. 3 विकेट. पॉवर पेला पूर्णपणे पॉवरफुल केलंय. पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा. पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा. माथा टेकून दर्शन घेती फक्त देवाचं दर्शन घेती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते. रितेश आल्यात. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने दिला चेंडूला सन्मान आणि सिंगल येते. 11 धावा धावपल करतात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 गडी बाद झाल्यात. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलं या 36च्या पाठलागला आतापर्यंत DCC नवापूर या संघाने. साईचरण या संघाला ओ नो चेंडू, नो नो नो, डायरेक्ट हिट झालाय आणि नो प्लस. थर्ड अंपरला रेफर केले गेले. आता सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत पाटील नेटवर्कवर. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. येस, नॉट आउट. जे डिसिजन आलं गेले पहा. फ्लाईटचा नो आहे. नो प्लस 1 असे तब्बल 2 धावा आल्यात आणि 13 धावा धावपल करतात. जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे या तिसऱ्या षटकातील, या पॉवर प्लेच्या षटकातील. टॅप केले चेंडूला आणि टॅप करत असताना अजून एक गडी बाद होते, म्हणजे जवळपास 5वा गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. 13/5. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. नयन आल्यात. नयनचा पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं आणि सिंगल येते. पहा या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. तुम्ही या धावांचा पाठलाग करण्यासाठी तितके विकेट गेले होते. तुमचा प्लॅन एक्झिक्यूट नाही झाला गेला. कॉम्बिनेशन तितकंसं बनलं नाही. ओ व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका. डाऊन द ग्राउंडचा हा फटका. प्रणय बाळूच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. स्टेप ओव्हर स्टेप चेक करायचंय. स्टेप साठी रेफर केले गेले थर्ड अंपायरला.
चौकार येतोय. पहा अक्षयने एक लाऊड अपील केला होता आणि ओव्हर स्टेपसाठी, परंतु काय जबरदस्त पंचांची भूमिका निभावतात. विमल सिंग एकदम बारकाईने पाहिलं होतं त्यांनी आणि त्वरित डिसिजन दिलं होतं. ऑन साइडला खेळत असताना लगातार दुसरा. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल भरपूर उशीर गेलाय, उशिराने आल्यात. 22 धाबा धावपलकावरती आहेत. लगातार 2 चौकार आल्यात, परंतु या 22 धाबांमधून येता येता भरपूर उशीर झालाय मैदानाच्या आतमध्ये. प्रणय बालूला ओ हो 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 हो, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. जतीन तांडेल स्वतः कर्णधार, हा सुद्धा जबल 5 हॅट्रिक चौकार होता, परंतु त्याला आतमध्ये आणलं. खूप चांगली फिल्डिंग, काय जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये आल्यात. येतोय डॉट. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे मॅच मध्ये राहिले आता औपचारिकता. आणि येतोय डॉट. नखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम डीसीसी नवापूर या संघाने पराभव छायेत जात असताना टीम साईचरण. डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. अगोदर दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. मैदानाची आखणी करून घ्या. मृदुल मैदानाची आखणी करून घ्या. व्हॉलेंटियर्स टॉससाठी या. त्यानंतर केतन मेहर आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. खूप चांगली बॅटिंग 2 चौकारासह. के गणेशमूर्ती क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक अर्थात आज अविनाश मेहर सर आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम सर. चला नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय काही गणेशमूर्ती क्रीडा मंडळ आणि त्या मंडळाचे प्रशिक्षक अविनाश मेहर सर आपण या. आपल्या शुभ हस्ते 2 विनर संघ आहेत आणि त्या विनर संघातील नाणेफेकीचा कॉल एकीकडे JCC बी आहे, विपक्ष DCC नवापूर. अक्षय एकीकडे NPL आहे, दुसरीकडे DCC आणि तो आपण कॉल द्यायचे. जतीन DCC असा आवाज आणि NPL येतो, अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. त्या अगोदर मी मान्यवरांना विनंती करतो आपण खेळाडूंना शुभेच्छा देऊन मंचावर पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचंय. जतीन फक्त डिसिजन विचारेल, सामना थांबतोय त्या कारणास्तव. बॅटिंग करू पहिले. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असेल. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय टीम DCC नवापूर आणि डिसिजन फील्ड फर्स्ट. जतीन फील्ड फर्स्ट आहे, बॅट फर्स्ट आहे. JCC बी आपण आपापल्या पोझिशन मध्ये मित्रांनो त्वरित या. चला डगआउटच्या दिशेने या. JCC बी संघ आयोजकांना विनंती असेल आपण खेळपट्टीच्या दिशेने झाडू घेऊन यायचंय. आयोजक